आय साव हिम अ कपल ऑफ टाइम्स सिन्स मे. आता दिलेल्या प्रश्नामध्ये मे एक महिन्याचं नाव आहे आणि नाव नाही, आणि या नामामागे या नामाच्या अगोदर सिन्स एक शब्दयोगी अव्यय आलेला आहे. सिन्स या शब्दयोगी अव्ययाचा वापर एक विशिष्ट वेळ दर्शवण्याकरिता केला जातो आणि सिन्स या प्रेपोजिशन अगोदर क्रियापद पूर्ण काळातीलच असते. पण या ठिकाणी क्रियापद भूतकाळातील आलेलं आहे, कारण सी या क्रियापदाचे एकूण 3 रूप आहेत. जसा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सी, पास्ट टेन्समध्ये साव आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्ममध्ये असते सीन. पण या ठिकाणी सिन्स या शब्दयोगी अव्ययाअगोदर साव भूतकाळातील क्रियापद आलेला आहे आणि सिन्स या प्रेपोजिशन अगोदर पूर्ण काळातील क्रियापद येत असते. म्हणून या वाक्यामध्ये सावला हॅव सीनने रिप्लेस करावं लागेल. त्यानंतर वाक्याची रचना अशी येईल, आय हॅव सीन अ कपल ऑफ टाइम्स सिन्स मे. ही वाक्याची योग्य रचना आहे, म्हणजे सावला आपण हॅव सीनने रिप्लेस केलो. त्यानंतर शब्दार्थ बघू. सीचा अर्थ होतो पाळणे किंवा दृष्टीस पडणे. त्यानंतर सिन्स म्हणजे जेव्हा या सीनचा वापर प्रेपोजिशन म्हणून करू त्या काळापासून किंवा आतापर्यंत असा याचा अर्थ होतो. आणि हिमचा अर्थ होतो त्याला, आणि हा एक प्रोनाउन आहे. आणि ही या सर्वनामाच्या द्वितीय विभक्तीचा रूप आहे.